नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्म विश्लेषणात आपण मार्च 2026 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत त्याचं विश्लेषण करणार आहोत. आपलं आयुष्य नेहमीच ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल की त्याच गोष्टी त्याच घटना काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात सतत रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला त्याच्याबद्दल फारशी माहितीच नाहीये. कोणी आपल्याला या कर्माच्या चक्राबद्दल व्यवस्थित समजावूनच सांगितलेलं नाहीये, तर आपल्याला कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचे हे पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हाच ज्योतिषशास्त्राचा खरा उद्देश आहे. आजच्या या विश्लेषणात आपण मार्च महिन्यात सिंह राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसते, कोणते जुने कार्मिक पॅटर्न्स दिसत आहेत, करंट लाईफमध्ये कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे, तुम्हाला कोणते कोणते अनुभव या महिन्यात येऊ शकतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायचंय, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. आजचे हे मार्गदर्शन, हे विश्लेषण जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या कर्म विश्लेषणाला. मार्च महिना हा सिंह राशीसाठी इनर रिअलायझेशन, इमोशनल मॅच्युरिटी आणि कर्म क्लिअरिंग थ्रू अवेअरनेसचा आहे. हृदयाशी संबंधित निर्णय, जबाबदारीची भावना आणि प्रॅक्टिकल स्टॅबिलिटी ही मुख्य कार्मिक थीम आहे. मार्च महिन्यामध्ये सिंह राशीच्या जीवनात भावनिक जागरूकता म्हणजेच इमोशनल अवेअरनेस वाढत जाणार आहे आणि जुन्या प्रतिक्रिया आणि त्यांचे पॅटर्न्स हळूहळू बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधी जिथे लगेच रागाने किंवा तुमच्या इगोने प्रतिक्रिया देत होता तिथे आता तुम्ही थांबून विचार करून प्रतिक्रिया देताय. हा महिना एक्सटर्नल संघर्षापेक्षा इनर ट्रान्सफॉर्मेशनसाठी आहे. तुमचे भूतकाळातले पॅटर्न्स जर आपण बघितले तर इथे असं दिसतंय की सिंह राशीनी अनेक वेळा स्वतःच्या भावनांना दाबून ठेवलं आणि आपण किती स्ट्रॉंग आहेत हे दाखवण्याच्या नादात स्वतःचं दुःख लपवून ठेवलं. एखाद्या नात्यामध्ये हर्ट होऊन सुद्धा मी स्ट्रॉंग आहे केवळ हेच दाखवण्यासाठी सगळं दुःख मनात साठवून ठेवलं आणि हाच तुमचा कार्मिक पॅटर्न बनलाय आणि हाच दाबून ठेवलेला इमोशन्सचा भार तुमच्या आजच्या परिस्थितीचं मूळ कारण बनलाय. आता सध्याच्या परिस्थितीत म्हणजेच करंट लाईफमध्ये इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी कर्मा सक्रिय आहे. तुम्हाला आता सगळं समजायला लागेल की प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरच्या लोकांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिक्रियाच परिस्थिती निर्माण करत होत्या. हा काळ सेल्फ अवेअरनेसचा आहे, जिथे तुम्हाला कर्म शिकवतंय की रिॲक्शन बदलली की डेस्टिनी सुद्धा बदलते. तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात कोणी जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागलं नाही तर यापूर्वी तुम्ही लगेच नाराज व्हायचात, परंतु या महिन्यात तुम्हाला असं दिसेल की नाराज होण्याऐवजी तुम्ही आतून शांत राहण्याचा प्रयत्न करताय. घरात कोणी तुमच्या मेहनतीचं कौतुक केलं नाही तर मन दुखावून घेण्याच्या ऐवजी तुम्ही समजून घ्याल की प्रत्येकाची एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असते आणि या वेळेला रिॲक्शन देण्याऐवजी ऑब्झर्वेशन ठेवणं हे योग्य कर्म ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील, नवीन कामं तुमच्याकडे येतील आणि लोक तुमच्यावर इमोशनली डिपेंड सुद्धा राहतील. इथे मग अजिबात राग न करता स्वतःच्या बाउंड्रीज स्पष्टपणे दुसऱ्यासमोर मांडणं आणि शांतपणे बोलणं हे तुमच्या कर्माला बॅलन्स करेल. हा महिना तुम्हाला लीडरशिप मॅच्युरिटी शिकवतोय, डॉमिनन्स नाही. तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा तुमची भावनिक समज वाढेल. जो पार्टनर आधी इमोशनली डिस्टंट वाटायचा तो आता जास्त ओपन होऊ शकतो. पण या वेळेला तुमच्याकडून सुद्धा इगो सोडून समोरच्याची काळजी करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या महिन्यात प्रेम कंट्रोल करून नाही तर अंडरस्टँडिंगने वाढतं हे तुम्हाला समजेल. मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटस बघितलं तर पैसा हळूहळू स्थिरतेकडे येतोय असं दिसतंय, पण तुम्हाला इन्स्टंट गेन्स मात्र मिळणार नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर अचानक कुठला मोठा प्रॉफिट मिळतोय असं चित्र बघायला मिळत नाही, पण नियमित
छोट्या छोट्या इन्कम सोर्सेस मजबूत बनत जातील. खर्च करताना मात्र अनावश्यक खर्च टाळा, कारण स्वतःच्या मूडनुसार केलेले खर्च कर्म इनबॅलन्स करतात. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन काय आहे, आध्यात्मिक संदेश काय आहे, तर भावना दाबून ठेवणे नाही, तर समजून घेणे म्हणजे कर्मा हिलिंग आहे. जेव्हा तुम्ही दुखावल्यावर शांत राहता आणि नीट समजून घेता, तेव्हा कर्माचं हे चक्र तुटायला सुरुवात होते. मार्च महिना सिंह राशीसाठी संघर्षाचा नाही, तर ट्रान्सफॉर्मेशनचा महिना आहे. बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा प्रतिक्रिया बदलण्यावर तुम्ही जर लक्ष दिलं ना, तर तुमचं जीवन आपोआप हलकं होईल. हा काळ इगो कमी करण्याचा आहे आणि स्वतःचं हृदय ओपन करण्याचं आहे. आजचं हे मार्गदर्शन, आजचं हे कर्मविश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कर्मविश्लेषणात. श्री स्वामी समर्थ.